भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्याच्या अनावरणानिमित्तानं, त्याचप्रमाणे शेतकरी भवनाच्या अनावरणाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आणि महिलांच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या राज्याचे लाडके मुख्यमंत्री अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आपल्या खासदार भावनाताई गवळी, आपले सन्माननीय आमदार माजी मंत्री महादेवरावजी जानकर, आमदार विप्लवजी बजेरिया, गोपीचंदजी बजेरिया, जे आमच्या विचाराशी कायम भगवा झेंडा घेऊन साहेब आपल्या बरोबर राहतात, त्यांनी शिवसेनेच्या विचाराला मानले ते सन्माननीय आमदार किरणरावजी सरनाईक साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे संत महंत, समोर बसलेले सगळे माझे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर आज 50% जे रिझर्वेशन बोलतो आपण, त्यालाही महिलांनी क्रॉस करून टाकलंय. आज इथं 70% महिला शक्ती उपस्थित आहे. त्या सगळ्या महिला शक्तीचं मी अभिनंदन करतो. योगायोग आहे, साहेबांच्या हाताने 3 उद्घाटनं झाली, त्याचा एक इतिहास आहे. शेतकऱ्यांना वाशिम मध्ये यावं आणि त्याला राहण्याकरता निवारा असावं, त्याला बसण्याकरता त्या ठिकाणी जागा असावी, याच्याकरता साहेबांनी शेतकऱ्याचं शेतकरी भवन उभं केलं. बांधावरून शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून तोंडाला गुरांच्या मुसक्या बांधला पाहिजे अशा सांगणाऱ्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. आणि आज ही आमची महिला शक्ती, की जी महिला शक्ती इतिहास बदलवू शकते, जिने जिजाऊला जन्म दिला, जिजाऊला छत्रपतीला जन्म दिला, त्या महिला शक्तीचा मेळावा आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं साजरा होतोय. खरं म्हणायला गेलं तर ही गर्दी पाहिल्यानंतर मला मनस्वी आनंद होतोय. जिथं जिथं महिला जागृत होते तिथं तिथं इतिहासाचं परिवर्तन होतं. मी वाशिम मध्ये नेहमी तर काही येत नाही, पण वाशिम मध्ये जेव्हा ही लोकसभेची निवडणूक झालेली आहे, अशी एकही निवडणूक भावनाताईची नाही की ज्या निवडणुकीला मी वाशिम मध्ये आलो नाही. 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस नाही, 4 वेळेस नाही, 5 वेळेस खासदार होऊन दिल्लीच्या तख्त्यावर भगवा झेंडा घेऊन जाणारी ही आमची बहीण, की अभिमान धरून बलिदान करू, शिवरायांचा भगवा ध्वज इंच इंच चढवू, अन्याय धरो शेजारी की दुनियेच्या बाजारी, धावून तिथे या जाऊ, स्वतंत्र मंत्र हा गाऊ, भगवा ध्वज इंच इंच चढवू. आणि आज या महिलांचा, बचत गटांचा जो मेळावा होतोय, खरं म्हणायला गेलं तर आमचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे पुरुषांची कामं करतायत त्याच पद्धतीनं महिलांची कामं करतायत. पंढरपूरची वारी पाहिली आम्ही यावेळेस, पांडुरंगाच्या चरणी गेलो आम्ही. पुरुषांपेक्षा सगळ्यात जास्त संख्या कोणाची होती? महिलांची. का? अर्ध तिकीट. 65 वर्षाच्या वरती माझ्या बाबाला फुकट, माझ्या आईला फुकट. हे जे सुंदर काम केलं ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि आज या वाशिम जिल्ह्याच्या खासदारांनी सांगितल्याप्रमाणे
महिलांच्या मागे उभा राहिलेला आहे. आणि आज सुद्धा या वाशिम जिल्ह्यामध्ये महिलांची संख्या पाहिल्यानंतर मला खात्री झाली आहे की येणारी निवडणूक सुद्धा भावनाताई गवळी जिंकल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. हवाओं को निगलना चाहते हैं, हवाओं को निगलना चाहते हैं, अब से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. ज्या लोकांनी आम्हाला गद्दार 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 म्हणून आम्हाला हिनवलं, तेच आमचे अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब. काही परिवर्तन नाही मुख्यमंत्री झाल्यावर. सर्वसाधारण माणूस ज्याप्रमाणे लोकांमध्ये वागतो त्याचप्रमाणे वागणारे आमचे मुख्यमंत्री. सारे कपडे सुद्धा बदललेले नाही, माझे तरी रंगबिरंगी आहे, पण आमच्या साहेबांचा एकच ट्रेड, व्हाईट कलर और दिघे साहेबांची दाढी. याच्यावरती आमच्याकडे कुठलंच काम नाही. आणि त्याच्यावरही टीका केली गेली. हे भुतडे नावाचं पिस्तूल आलंय, त्याने टीका केली की आम्ही या दाढींना बघून घेऊ. किती दाढ्या बघणार तुम्ही? गुलाबरावाची दाढी बघणार का जानकरांची दाढी बघणार? शिंदे साहेबांची बघणार की या देशाच्या पंतप्रधानांनाही दाढी आहे? आमच्या नादी लागू नका. तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा झंडा लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. म्हणून तुम्ही माझ्या बहिणीला सांगायला आलोय की ज्याप्रमाणे माझ्या भावांचं काम हे मुख्यमंत्री महोदय करताय, त्याचप्रमाणे काम महिलांचं सुद्धा काम आदरणीय मुख्यमंत्री महोदय करताय. पाणी पुरवठ्याचं खातं मला दिलं आणि सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात जिथं गाव आहे तिथं पाण्याची योजना सुरू झाली पाहिजे. काही प्रमाणामध्ये पाण्याच्या योजनेमध्ये गोंधळ आहे, काही ठिकाणी अडचणी आहेत, मान्य आहे. पण 43,000 गावं आणि 37,000 योजना पूर्ण करायच्या असतील तर काही प्रमाणामध्ये थोड्याफार अनियमितता निश्चितपणाने होऊ शकतात. पण आज रस्त्यांच्या बाबतीमध्ये बघा, रेल्वे कनेक्टिंग बघा, उद्योगाच्या बाबतीत बघा, शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय बघा, अंगणवाडी बाईचा निर्णय बघा, आशाताईचा निर्णय बघा, बचत गटाच्या महिलांचा निर्णय बघा. निर्णय घेणारा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्रात कुणी झाला असेल तर त्यांचं नाव आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहे. म्हणून मी आपल्या सगळ्या भगिनींना विनंती करणार आहे, जिजाऊ अहिल्या आणि सावित्रीच्या या रमाईच्या लेकींना मी विनंती करण्यासाठी आलो आहे की बचत गट हा फक्त महिलांच्या मर्यादित होत असताना फक्त आपल्यामध्ये पैसे वाटप करणारा गट होता कामा नये. आपणच पैसे जमा करायचे ना आपणच बाकीच्यांना पैसे व्याजाने द्यायचे, आपल्यामध्येच पैसे व्याजाने द्यायचे, हेच पैसे जमा करायचे. माझं असं म्हणणं आहे, बचत गटाच्या महिलांना माझी विनंती आहे की बचत गट हा उद्योग धंदा झाला पाहिजे, ज्याच्यातून काम धंदा झाला पाहिजे. माझ्या भगिनींना घरामध्ये काम मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता जीही बँकेची मदत लागेल ते करण्याकरता आदरणीय मुख्यमंत्री आपल्या दरवाजी आलेले आहेत, हे सांगण्यासाठी मी आपल्याकडे उभा आहे. म्हणून आपण सगळेजण आजपासून हा निश्चय करूया की मी महिला म्हणून शपथ घेते, की अहिल्याबाईंची शपथ घेते, मी जिजाऊची शपथ घेते, मी रमाईची शपथ घेते की मी पुढच्या काळामध्ये काम करत असताना, बचत गटाचं काम करत असताना माझा स्वतःचा उदरनिर्वाह तर करेलच, पण बचत गटातून छोटे छोटे उद्योग उभे करून बऱ्याच महिलांना काम देण्याचं काम करेल. ही शपथ घेण्याची अत्यावश्यक गरज आहे.
मी बरेच मेळावे पाहिले महिलांचे, पण वाशिमच्या महिलांचं मी धन्यवाद देतो. एवढ्या संख्येनं मी पहिल्या वेळेस माझ्या माय बहिणीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली. मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आदरणीय शिंदे साहेब, खरं म्हणायला गेलं तर आपण जे निर्णय घेतले आहेत त्या निर्णयामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आहे. काही दिवसामध्ये आता लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता डिक्लेअर होणार आहे आणि ज्याच्याकडे महिला जास्त प्रमाणात असतात ते पक्ष विजयीत होतात. कारण की प्यार का वादा 50-50, 50% पुरुष आहे तर 50% महिला आहे आणि 50% पुरुषांमध्ये 20% पुरुष हे महिलांच्या बाहेर जात नाही. त्यामुळे 50% ते आणि 20% हे, म्हणजे ऐसा किया तर ताई तुमचा जिंदाबाद झाला आहे 70%. त्यामुळे आमच्याकडे एक म्हण आहे, पाटील गावले ब्यावाडे बाई अंगठा दावाडे. म्हणजे पाटील गावाला घाबरवतो आणि बाईने जेव्हा अंगठा दावला तेव्हा गुपचूप बसतो. तर तुम्ही सगळ्यांना शपथ आहे, भावनाताईच्या वेळेस अंगठा दावल्याशिवाय तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आम्ही. आपल्या भगिनीला आपण सगळ्यांनी मदत करायची आहे. या बचत गटाच्या मेळाव्याला आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी तुम्ही ऐकून घेतलं. खरं म्हणायला गेलं तर आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. आपण 2-3 तासापासून या ठिकाणी उपस्थित आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.